नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजारामध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला आणि 2 दुकानातील पैसे चोरून पसार झाला. दुकानाच्या लॉकरजवळ कोणीही नसल्याचं पाहून चोरट्याने स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने ज्योतिर्लिंग ट्रेडर्स, श्री एंटरप्राइज या 2 दुकानातून सुमारे 50,000वर डल्ला मारला. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. यावेळी चोरट्याची सर्व कृती सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शेतात पडलेल्या तारांच्या स्पर्शामुळे चराईसाठी गेलेली 13 जनावरे विजेच्या धक्क्याने दगावली आहेत. हुक्केरी तालुक्यातील जुने वंटमुरी गाव परिसरातील माळरानावर ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. जुने वंटमुरी येथील मुत्तप्पा बसरगी यांच्या 4 गाई, 2 बैल, लक्ष्मण किलरागी यांची 1 गाय, 1 म्हैस आणि यल्लबा मस्ते यांच्या 5 गायी असे एकूण 13 जनावरे दगावली आहेत. यावेळी जनावरे चराईसाठी घेऊन गेलेल्या या शेतकऱ्याला तारेचा स्पर्श झाला नसल्याने तो थोडक्यात बचावला. मात्र जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. प्रशासकीय अधिकारी विठ्ठल बुकनट्टी, महसूल निरीक्षक CK काळकमकर, पोलीस निरीक्षक SK मन्निकेरी, पशुवैद्यकीय अधिकारी सिद्धार्थ मोकाशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना जोडणारा प्रमुख मार्ग बेळगाव वेंगुर्ला व बेळगाव कोवाड रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या दोन्ही मार्गावर रोज शेकडो वाहने ये-जा करतात. मात्र इथे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन्ही मार्गाची त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा शुक्रवार दिनांक 23 रोजी रास्ता रोको करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय. याबाबतचे निवेदन संघटनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. यावेळी विजय भांदुर्गे, शिवकुमार पुजारी, दौलत मेनसे, विठ्ठल गवसेकर, परशुराम मनमाडकर हे उपस्थित होते. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या रामगिरी महाराजांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आज कुडचीमधील मुस्लिम बांधवांच्या वतीने हजरत मासाहेब चौकामध्ये तहसीलदार सुरेश मुंजे यांना देण्यात आले. यावेळी निवेदन स्वीकारून आपले निवेदन सरकार दरबारी पाठवून देण्याचा भरवसा दिला. यावेळी पोलीस निरीक्षक रविचंद्रन F, उपनिरीक्षक प्रीतम नाईक, शिवराज दरिगुंड, माळप्पा पुजारीसह पोलीस उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या वतीने श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे गेल्या मंगळवारपासून श्रीकृष्ण कथा महोत्सवास प्रारंभ झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या महोत्सवात भजन, कीर्तन याबरोबरच सायंकाळी कथा कथन व महाप्रसाद सुरू आहे. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी आणि बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराजांनी आपल्या रसाळ वाणीमध्ये श्रीकृष्ण कथानकास प्रारंभ केला. हा महोत्सव 27 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी या पृथ्वी तलावर 125 वर्षे लीला केल्या. त्यांच्या लीलामध्ये बाललीला, पौगंडलीला, ऐश्वर्या लीला अशा अनेक लीलांचा समावेश आहे. सांबरा येथील विमानतळाच्या जागेसाठी झालेल्या भूसंपादनांसाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास जिल्हा प्रशासनाने टाळाटाळ केली आहे. सुमारे 5 कोटी रुपये इतकी थकबाकी प्रशासनाने शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. या भरपाई रकमेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर खटला भरला आहे. तसेच थकीत भरपाई देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी भरपाईतील काही रक्कम देण्यात आली, मात्र उर्वरित रक्कम देण्यास दिरंगाई करण्यात आली होती. यासाठी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयावर जप्तीचा आदेश बजावण्यात आला. त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. यानुसार प्रांताधिकारी कार्यालयातील टेबल खुर्ची सकट संगणक जप्तीची कारवाई करण्यात आली. बेळगाव चॅलेंजर्स टँजंट्स 38, बेळगाव लेडीज सर्कल आणि बेळगाव राऊंड टेबल 119 यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते. समाजातील वंचित आणि गरजू व्यक्तींना सर्वसमावेशक नेत्रसेवा प्रदान करणे हा या शिबिराचा उद्देश आहे. यावेळी संगीता चंडक, हरप्रीत खुराणा, तेजस्विनी साहूकर, प्रेरणा घाटगे, प्रसाद मेलगे, रोहन गुरव, प्रसाद सुनाळ व इतर सदस्य उपस्थित होते.
छत्रपती शिवाजीनगर येथील 3ऱ्या गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या 15 दिवसांपासून सांडपाणी आणि गटारी तुंबलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, निमोनिया यासारख्या आजारांना पोषक वातावरण तयार झालं आहे. वॉर्ड क्रमांक 13च्या नगरसेविका रेश्मा बैरकणवर यांना या प्रभागात निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. मोकाट जनावरांना वेसन घालणार कोण असा प्रश्न बेळगावकरांना नेहमीच पडत असतो. सर्वत्र फिरणाऱ्या या मोकाट जनावरांमुळे वाहन चालक आणि पादचारी यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शहरामध्ये फिरणाऱ्या मोकाट जनावरांकडे महानगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असा नागरिकांचा आरोप आहे. तसेच शहरातील मुख्य गजबजलेल्या ठिकाणी मोकाट जनावरांचा कायम ठिय्या सुरू आहे. कोर्ट आवारातील पादचाऱ्यांना, शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून जावं लागत आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने मोकाट जनावरे फिरत आहेत आणि अनेक रस्त्यांवर भर चौकात बिनधास्त वावरत असून याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. बेळगाव शहरातील टिळकवाडी, सावरकर नगरसह इतर विविध परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. रस्ते खिळखिळे झाले आहेत. तसेच या परिसरासह इतर परिसरातील गटारी प्रचंड तुंबलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत आहेत. अत्यंत अस्वच्छता त्या ठिकाणी आहे. या प्रभागातील काही भागातील रस्त्यांचे कित्येक महिन्यापासून डांबरीकरण रखडलेलं आहे. काही भागांमध्ये रस्त्याचं जे काँक्रीटीकरण झालं हे सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. त्यामुळे त्वरित युद्ध पातळीवर सदर प्रभागातील अपुऱ्या रस्त्यांचे काम, तुंबलेल्या व तुटलेल्या गटारी, अस्वच्छता समस्या सोडवा अशी मागणी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचे स्वीकार करून कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. रायबाग तालुक्यातील निलजी गावातील तमन्ना परसप्पा कांबळे यांचे कुटुंब मालमत्तेच्या वादातून सतत हल्ल्यांना तोंड देत आहे. त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांवर हल्ले होत असून त्यांनी न्याय मिळवण्यासाठी तसेच संरक्षणासाठी बेळगावच्या पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे. निपाणी शहराच्या मध्यवर्ती भागातील एका नगरात 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून फरार असलेल्या 55 वर्षीय संशयित इसमाविरोधात पोक्सो कायद्यान्वये मंगळवारी शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आसिफ इरफान बागवान असं फरार संशयित आरोपीचं नाव आहे. याबाबत सदर मुलीच्या आईने शहर पोलिसात रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार सीपीआय BS तळवार, उपनिरीक्षिका उमादेवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महिनाभर झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरातील रस्त्यावर अनेक लहान मोठे खड्डे पडले आहेत. आता गणेशोत्सव केवळ 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उत्सवापूर्वीच नगरपालिकेने शहर आणि उपनगरातील खड्डे बुजवून सहकार्य करावे या मागणीचे निवेदन शासन नियुक्त नगरसेवकांनी नगरपालिका आयुक्त दीपक हार्दी यांना मंगळवारी दिले. वडगाव येथील 110 kV विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने शहरातील वीज पुरवठा गुरुवार दिनांक 22 रोजी काही तासांसाठी खंडित केला जाणार आहे. पहाटे 6 ते सकाळी 9 या वेळेमध्ये वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तुटलेली विद्युत वाहिनी जोडण्याचं काम केलं जाणार असल्याने नेहरूनगर, रेल्वे स्टेशन, श्रीनगर, सदाशिवनगर, कणबर्गी, काकती व बाळेकुंद्री या उपकेंद्रातून वीज पुरवठा खंडित केला जाणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन हेस्कॉमनं केलं आहे. शहराच्या उत्तर भागातील त्याचबरोबर शहराच्या दक्षिण भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. केरळमधील वायनाड येथे डोंगर खचून भूस्खलन होऊन अलीकडेच घडलेल्या भीषण दुर्घटनेसारख्या घटनांची पुनरावृत्ती कर्नाटकामध्ये घडू नये यासाठी पश्चिम घाटाच्या संरक्षणाकरिता प्राध्यापक माधव गाडगीळ समितीने 2011 साली शिफारस केलेल्या अहवालाची अंमलबजावणी केली जावी आणि त्या अनुषंगाने पश्चिम घाटाला हानी पोहोचवणाऱ्या योजना आणि उपक्रमांवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी परिसर कागी नाऊ या पर्यावरण कार्यकर्त्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. निवेदन सादर करतेवेळी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी शिवाजी कागणीकर व कॅप्टन नितीन धोंड यांच्यासह परिसरक कागी नाऊ या संघटनेचे सदस्य उपस्थित होते. उपरोक्त मागणीचे निवेदन संपूर्ण कर्नाटकातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.